शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे बरोबर आहे असं म्हटलं जातं आहे. तर अधिकृतरित्या तुम्ही आज काही घोषित कराल का होईल ना. एनसीपी तुमच्या बरोबर आहे? घोषित कशा करायला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. घोषित करण्याचा आग्रह का? हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांच्याशी त्यांना विचारला पाहिजे. पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे युती झालेली आहे. बरं, आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या. आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा, पण आमच्याकडनं हा विषय आम्ही संपवला. आपल्याकडून देखील सावध भूमिका घेतली जाते. ज्या ठिकाणी वाद आहेत असून मनसे ठिकाणी शिवडे असतील, वरळी असतील किंवा माहीम असेल त्या ठिकाणची युनिफॉर्मचं वाटप असून होईल ना. काल रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं. एखाद्या पक्षाचे प्रमुख पहाटेपर्यंत कधी जागतात का? आमचे पक्षप्रमुख पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या भागातल्या, आणि उरलेले आता दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होतील. आज द्यावेच लागतील. राऊसाहेब, एक मराठी प्रश्न आहे. गौतम अदानी असं म्हणत आहेत की शरद पवार हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. मग त्यात काय झालं? सुप्रिया सुळे असं म्हणतात की गौतम अदानी हे त्यांना हवा समान हवा. तर काय म्हणजे यात हा प्रश्न नव्याने विचारताय का आपण? उसमें नया क्या है? नया है वह नया क्या है मुझे बोलिए ना. ज्यांनी शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलंय, वाचून या. लोक माझे सांगाती, त्यात ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याच्यामध्ये. पवारांनीच गौतम अदानीला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं. आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच. तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत नाही. गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील. तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय, आम्ही त्याच्या विरुद्ध आमचा लढा कायम ठेवू. त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील. आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय. ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे, ते गौतम अडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतील. वारिस पटेल असं म्हणतात की मुंबईची महापौर ही इज्जत घालणारी बुडकाळी. काल झाला विषय तो. तुम्ही हेच आवाहन शरद पवारांना कराल का आव्हान वाचवण्यासाठी? बघा की माननीय आव्हान बघा, राजकारण तुमच्यापेक्षा जास्त मला कळतंय मिस्टर. हा विषय अनेक दिवस झालेला आहे. आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झालेत त्यांचे लोक. धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत. आम्ही आमचं काम करत असतो. ज्यांना यायचंय ते येतील. आमची लढाई मुंबईची. ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर येतील, कम्युनिस्ट येतील, आलेलेच आहेत. शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे, काँग्रेस पक्ष आलेला आहे. अजून कोण पाहिजे? भारतीय जनता पक्ष अडाणींचा आणि व्यापाऱ्यांचा मिंधा पक्ष आहे. ते येणार नाही. त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण आहे. इथून थैल्या उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायच्या. याच्या पलीकडे त्यांचं काम नाही. मग त्याचा आपल्याला आनंद पाहिजे की आपला एक मराठा स्ट्रॉंगमॅन गौतम अडाणीचा मेंटॉर आहे, याचा आनंद वाटला पाहिजे आपल्याला. हा, ते गौतम अडाणींना मोदींना मेंटॉर म्हणत नाहीत, पवार साहेबांना मानतायत. मतभेदा पलीकडे जाऊन याकडे तुम्ही पाहायला पाहिजे की पहा, शिवसेनेचा आनंद आहे. आमचा आनंदाचा प्रश्न नाही. शरद पवार और अजीत पवार साथ में आ रहे हैं यहाँ मुंबई में. आप बोल रहे हैं आपने जगह छोड़ी है शरद पवार के लिए, क्या कहना चाहते हैं? देखिए, पिंपरी चिंचवड़ का तक सीमित मुद्दा है. पुणे में उनका अलायंस नहीं हो रहा है मेरे हिसाब से. पिंपरी चिंचवड़ में हो रहा है. अब जवाब उनको देना है ना. आप बीजेपी के साथ जा रहे हो, जवाब अजीत पवार को देना है, बीजेपी को, उनके बॉस अमित शाह को.
जिस शरद पवार जी के साथ बीजेपी लड़ रही है उनके साथ आप अलायंस कर रहे हो, तो उनको जवाब देना पड़ेगा अमित शाह को। हाँ, और जिस बीजेपी के साथ आपका विरोध रहा हमेशा, तो एनसीपी बीजेपी के साथ जा रही है, तो जवाब देना पड़ेगा पवार साहब को। आप उनसे यह सवाल पूछिए। सर, कल आपने कहा 3 बजे तक उद्धव ठाकरे यूनिफॉर्म बांटने की दे रहे थे लोगों को, उसमें कुछ मतभेद हुई, 2 नेताओं के बीच में मनमुटाव हुआ और एक नेता मीटिंग छोड़ के चले गए, क्या कहना? आपके पास बहुत बड़ी खबर है। मैं पार्टी का नेता हूं, मेरे पास खबर नहीं है। हाँ, ये अंदर की बात आपके पास कैसे आती है? मराठी प्रश्न आहे। असं काही झालेलं नाही। मातोश्री एबी फॉर्म वाटपाच्या वेळेस काही नाराजी नाट्य दिसून आलं। वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यात हे नाराजी नाट्य होतं। श्रीकांत सरवळकर यांच्या मी नावाला अडीच तिकीट दिल्याचा मी 2:30 वाजेपर्यंत उद्धवजींच्या संपर्कात होतो। माझ्या कानावरती असं काही आलं नाही। माझ्या कानावरती असं काही आलेलं नाही। तुमच्याकडे जर अंदर की बात असेल तर मला माहिती नाही, माझ्याकडे असं माहिती नाही। चला, धन्यवाद। कल सर उद्धव ठाकरे ने शिवसेना भवन में लोगों से बातचीत करते हुए कहा कि 2 जो गुजराती मानुस हैं वो गुजराती हैं, वो मुंबई को निकल जाएंगे, इस तरह से बयान दिए। उसमें नई बात क्या है? बार बार उद्धव जी बात करते आए हैं। 2 बेच रहे हैं और 2 खरीद रहे हैं, लेकिन मुंबई का सौदा हम नहीं होने देंगे। चाहे आप कुछ भी करो, हम जान की बाजी लगाएंगे, लेकिन मुंबई का सौदा हम नहीं होने देंगे। यही हमारा एजेंडा है इस बीएमसी चुनाव का। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।